पांडाला सांगितलं नाही तर पांडानं बघला का ती लायकी काढली असती माहिती आहे का. अरे पांडा नाही तो कुंपू पांडा आहे. हो किसू किशा देवाने बोलवत्या चल या की इकडं. हा आलो. दिग्या कसं केलं रे काल भाषण किसून शाळेत. किसून हम सुन के फ्लावर समझे क्या. फ्लावर नहीं फायर है फायर. म्हणजे चांगलं झालं ना. अरे देवा एवढा डायलॉग मारून मी तुला कळणार की. अगं छान म्हणजे एकदम टॉप केले टॉप एकदम केडेक. हा मग ठीक आहे. अगं किसूच्या धुवायचा हातच खेळ होता गे. ए शिदमा नीट बोल की का कुठे जाईन तिथे आबरू घालायची. नीटच बोललो की. काय नीट बोलला डाव्या हाताचं पण बोलू शकत होता ना. किशा ही आपली गावठी भाषा आहे गावठी कळलं का. मी याच भाषेत बोलणार. आपल्या भाषेवर आपल्याला अभिमान असला पाहिजे. अभिमान. बरं हा हाय अभिमान आहे मला पण आहे. शांत किसू मला पण भाषण करायची लई इच्छा आहे बघ. तू मला भाषण लिहून देशील का. हो देतो की 100% देतो. आणि तुझी रिअल कबूल घेतो. रिअर कर नाही रे रिहर्सल असतं ते. किसू असली मित्र कशी भेटतात रे तुला. आता काय देवानं पदरात पार्टी मानल्यावर जायचं आपलं. पदरात आणि कुठं आहे तुझं पदर काय दिसू ना. दाखव तुला पदर. चल जातो थांब तुझ्या. ए राधा इथं अभ्यास करायला आल्यास का विचार करायला आल्यास. कोमे कुणाला विचार करू वाटतोय ग. पण आपलीच माणसं आपल्याशी असं वागायला लागली ना की आपोआप मनात विचार येतात बघ. ए बाबा असलं कोड्यातलं बोलणं मला नाही कळत. जे आहे ते स्पष्ट बोल. कोमे किसू राधे तुला किसूशिवाय दुसरा विषयच नाही का. सारखा त्याचाच विचार. अगं कोमे आयुष्यात आहेत की ग बाकीच्या पण गोष्टी. पण किसू ना माझ्या जीवनातली एक वेगळीच गोष्ट आहे बघ जी कुणालाच नाही समजणार. पण आजकाल तीच गोष्ट मला त्रास द्यायला लागल्या. त्रास म्हणजे काय झालं. काय सांगू कोमे तुला. आपण त्या माणसाचा विचार घेऊन डोक्यात दिवस काढायचा आणि त्या माणसानं आपला साधा विचार पण करायचा नाही आणि वाटेल तसं वागायचं. अगं बाई काय झाले ते तरी सांग. नुसतं रडगाणं लावलंय. जाऊ दे ते बघते माझं मी. बर बर बघा. हे बघ राधा मी तुला फक्त एवढंच सांगते. देवाचं जास्त पूजा केल्याने देव पावत नसतो. त्याला कधी तर उपवास पण ठेवायला लागतो. ते पण पूर्ण श्रद्धेनं. समजलं का. उपवास. हे बघ राधा तू तुझी जरा वाट वाकडी कर. मग किसू येतोय मागून. स्वराज थांब की. अरे तुम्हाला थांबवलंस. आज कुठे दिवस उगवलाय. हां काय तर कामच असणार बोल. अरे स्वराज तुझ्याकडं आणि माझं काम नाही र. ए बाबा मग भांडणं बिंड करायलीस काय त्या माकडाची बाजू घेऊन. स्वराज मी त्याची बाजू घेणं कधीच बंद केले. राधे तूही बोलत्यास. होय अगं तुझ्या गोळ्या बिळ्या चुकल्या तर काय. शिदमा काही म्हणला का पण तुझी मम्मी पिटलेले भारी करते. विषय का. स्वराज मी तुझ्यासाठी ना भजी बनवून आणलेत माझ्या हातनं. तेच द्यायचे होते आणि खाऊन सांग कसे झालेत. अगं राधे मी स्वराज आहे तो किसून नवं. तुला काय झालंय आज. स्वराज मी तुझ्यासाठी भजी बनवलेत. अगं भजी माझ्यासाठी सांग तुला कसे झाले. अरे थँक्यू नाही म्हणणार. थँक्यू राधे. अरे किशा ही बघ कोमी हाक मार. थांबव थांबव. ए कोमी थांब. काय र. काय विषय हा. कुठला. तेच की राधाचा. किशा नसते रे तिला काय माहित. बिचारी कोणाच्या आधीमध्येच नसते. हे तू ग बस जरा. कोमे सांग. ए बाबा मला काय माहित नाही. काय माहित नाही तुला. असं कसं माहित नाही. मैत्रीण आहे ना तू तिची. किशा नाही रे माहित तिला. ती नसते कोणाच्या आधीमध्ये. हे तू ग बस जरा. तुला काय होतंय रे. तुला लागा लय तिचा पुळका. आणि कोमे सांग की लवकर. हे बघ मी फक्त एवढंच सांगते. तुझं तुझ्या देवीकडे लक्ष नाही म्हणून देवी नाराज आहे. समजलं. येते मी. हे घ्या आता काय शांत आहे.
बोल की तिला काय माहीत नसतंय नसते कोणाच्या आद्यात माझ्यात बोल की. नसतेच की तिला काय माहिती. हां गे बस जरा. किशा कुमी दिसते तशी नाही बरं का, लय हुशार आहे बघ. आत्ता ती काहीतरी बोलली पण कोड्यात बोलली. काय बोलली ही मला तर काय समज नाही बघ. हाय देवी काहीतरी म्हणली बघ. देवी म्हणजे राधा आणि ती नाराज झाल्या हे फक्त किसूलाच माहित. नाराज. किसू, अरे किती वाट बघितली मी. मला वाटलं तू येशील डब्बा घ्यायला, पण तू आलाच नाहीस बघ. मग मीच घेऊन आली डब्बा. किसू, अरे तुझ्याबरोबर बोलते मी. हां तो डब्बा तो. किसू, काय झालंय र? कोण काय बोललंय का? की बापूला काय झालंय? नाही तसं काही नाही. बरं येऊ मी? अरे येऊ का म्हणलं? हां कसला विचार करतोयस? काय झालंय का? हां. हा काय असतंय? काय झालंय ते सांग की. नाही तुला नाही सांगू शकत. म्हणजे जे सांगू शकते ते सांग. काय बोलतेस तू हे? सॉरी अरे, मस्करी करत होते तुझी. हां तुला एक सांगू? काय? एक. काय पण बोलते हां हे तू. बघ, असंच हसत राहा. किती चांगला दिसतो असं असल्यावर. नाहीतर उगाच ते भूते बाबासारखं तोंड पाडून बसला होता. मला माहिती आहे कोणतर काहीतरी चुकीचं वागलं असेल, नाहीतर तुला ते पटलं नसेल, किंवा तुझ्या मनाविरुद्ध काहीतरी झालं असेल, म्हणूनच तुझं असं तोंड पडलंय ना. अरे किसू, कसं आहे सांगू, लोक जिवंत माणसं बरं ना नीट बोलत पण नाहीत बघ. आणि एकदा का माणूस गेला ना की त्याला हलून हलून विचारत की तू बोलत का नाहीस. सांगायचं एवढंच आहे, ज्या माणसाबद्दल तुला काय वाटतंय, तो असं का वागतोय, हे तू त्याला जाऊन एकदा बोललं पाहिजे. कारण कसं आहे, वेळ निघून गेली ना घड्याळ उलटं फिरत नाही. नको जास्त विचार करू. हे घे डब्बा, जेवण कर आणि शांत झोप. राधा राधा आवाज येतो तुझा. राधा मी तुला हाक मारतोय. किसू, ही कुठली पद्धत आहे थांबवायची? कुठली पद्धत आहे तुला नाही कळत? मी तुला मागून आवाज देतोय तू पुढे पुढे चाललीस. काय समजतं का नाही तुला? बघा कोण विचारतंय, आधी तुला समजतं का ते बघ. मला समजतं का? मला सगळं समजायला लागले. काय नवीन खूळ डोक्यात घेतलंय ते पण कळते आता. काय रे, काय खूळ डोक्यात घेतलंय? काय खूळ घेतलंय सगळं कळतंय की. 4 दिवस झालं मला काय बोलानास, त्या स्वराजला काय जाऊन बोलती, त्याला भजी काय देती, त्यासोबत शाळेत जाती. हां सगळं कळतंय मला. का तो स्वराज चांगला वाटायला लागला का तुला? किसू, तू हे असलं बोलतोयस? मी बोलणार जे मला पटत नाही ना ते मी बोलणार. एवढा विचार जर स्वतः आधी नीट केला असतास ना तर आज ही वेळच आली नसती. ए काय वागलोय मी? काय केलंय? चुकी स्वतःला समजली पाहिजे. दुसऱ्यांनी सांगून ती समजतेच की, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असती. राधा काय बोलतेस तू? जे काय आहे ना ते नीट आणि स्पष्ट बोल. ते फिरून फिरून बोल नको. मला बोलायची गरज पडते ना, ह्यातच सगळं आले. पण राधा तू अशी का वागतेस? त्याचं कारण तूच आहे आणि ते तू शोधून काढ. काय? कोण मी? अगं पण मी काय केलं आता? ते तू शोध. राधा मी लास्ट बोलतोय. काय आहे ना ते नीट आणि स्पष्ट सांग. किसू, मी पण तुला लास्टच सांगते, मी अशी का वागते ना ते तुझं तू शोधून काढ. जाते मी. राधा किसू